सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। राहुरी येथील प्रसिद्ध आणि जगातील एकमेव अशा राहुकेतू श्री शनी मंदिरात शनिवारी शनी जयंती निमित्तानं हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। या त्रिवेणी संगमाच्या विशेष मुहूर्तामुळे पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी रांग लागली। राज्यासह इतर राज्यातून देखील भाविक दर्शनासाठी दाखल झाले। श्री शनी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्तानं मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं उजळून निघाला। भाविकांनी प्रवरा संगमातून कावडीनं पाणी आणून श्री शनी महाराजांना जलाभिषेक केला। सकाळपासून अनेक धार्मिक कार्यक्रम, महाआरती आणि भजनांचं आयोजन केलं गेलं। दुपारी नगर परिषदेचे गटनेते हर्ष तनपुरे आणि राजेंद्र वाडेकर यांच्या हस्ते महाआरती झाली। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। श्री शनेश्वर महाराज की जय अशा घोषणेनं परिसर दुमदुमून गेला। सेवाभावी शनेश्वर मित्र मंडळ गेली 36 वर्ष चालू झाले की आम्ही सेवा करतो। कोणालाही अशी वर्गणी मागण्याची आजपर्यंत वेळ आली। लोक होऊन वर्गणी देतात आणि आमचे कार्य एकदम शनी असं व्यवस्थित पार पाडतो की कुठल्याही तक्रार नाही, कोणती गोष्ट हे होत नाही। याशिवाय आज 13 वर्षांनी शनी जयंती आणि शनी अमावस्येचा योग आला, तो इतका उत्कृष्ट होता की आम्हाला एकाच दिवसात सगळं जमा झालं। लोकांनी आणून दिलं, काही काढू लागले, सहकार्य केलं, कोणतीही आम्हाला अडचण आलेली नाही। त्यामुळं पहिले शनेश्वरांचे आम्ही खूप आभारी आहोत। याशिवाय शनी भक्तांनी खूप सहकार्य केलं आणि मुळात म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी 3 ग्रह आहेत। इथे राहू केतू आहे, शनी आहे आणि शिवाय सीताळा माता आहे, समोर मारुती आहे। या सर्व गोष्टी इथे उपलब्ध आहे। त्यामुळे इथले कोणतेही कार्य धरलं तर ते सफल होतं अशी आमची भावना आहे। म्हणजे इथला शनिदेव पावतोच असा आमचा अनुभव आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे मित्रमंडळ आहे सेवाभावी, कोणालाही कधी असं म्हणजे मागण्याची वेळ येत नाही। इतके प्रामाणिकपणे रुपयाही आमचा कोणता खर्च होत नाही। वायपट आमचा न चहा पाण्याचा, काही खाण्यापिण्याचा, उपाशी जरी दिवस असलं तरी काही कोणी म्हणणार नाही हे मंडळाचे 10 रुपये खर्च करा आणि हे आणा। खडू जरी घ्यायचा असला, माची जरी घ्यायचं असलं तरी आम्ही स्वतःचेच पैसे घालतो, कोणाला त्रास देत नाही। त्याच्यामुळे आम्हाला इतकं भरभरून लोक देतात। आणि खरं सांगू, मेन म्हणजे जे प्रामाणिक सेवा करतात किंवा प्रामाणिक खर्च करतो, ज्या कारणाला पैसे लागतात त्याच कारणाला खर्च होतात, तर त्यामुळे लोक बारकाईने लक्ष देऊन भरपूर आम्हाला मिळते। राहुरी तालुक्यातील हे जे श्रद्धास्थान आहे राहू आणि केतू, त्याबरोबर शनी महाराजांचं दर्शन होतं आणि त्याच्या समोर मारुती रायाचं दर्शन होतं आणि शीतला माता पण आहे। राहू म्हणजे या भारतामधलं एकमेव असं स्थान आहे का राहू केतू हे संघच आहे राहुरीमध्ये। राहू राक्षसाचा वध केल्यानंतर राहू आणि केतू हे स्थान इथं ऑटोमॅटिक तयार झालं, म्हणून राहुरीचं नाव राहुरी नाव पडलं। राहुरीमध्ये अशी व्याख्या आहे त्या राहू केतूचं दर्शन झाल्याशिवाय शनी महाराजांचं दर्शन होत नाही। आणि इथले जे आमचे अरुण साहेब तनपुरे मित्रमंडळ असेल, शनेश्वर मित्रमंडळ असतील, त्याच्यात आघाडी कंपनी असतील, काशीद कंपनी असतील, सर्व हे मन भरून पहिल्यापासून शनेश्वर महाराजांची सेवा करतात आणि ना भूतो ना भविष्य अशी सेवा असते। पहाटे 4 वाजता कागर आरती असते, शनी महाराजांना आंघोळ वगैरे, दुधाभिषेक सर्व काही व्यवस्थित होतं। त्यानंतर कालांतरात असं काही ह्या मंदिराला बाहेरून लोक यायला लागले, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब लोक लांब लांबून इथे दर्शनासाठी येतात। तरी राहू केतूची
जे काही मागितलं तर राहू की तुम्ही त्यांना दिलं. त्यामुळं बरेचसे काही व्यापारी, पुण्याचे व्यापारी असतील, नगरचे असतील, मुंबईचे व्यापारी असतील, ते ऑटोमॅटिक इथे येतात. रात्री शुक्रवारी संध्याकाळी मुक्कामाला असतात, शनिवारी दर्शन करतात आणि ते परत मागे जातात. काही जण असे का राहू किचूचं दर्शन घेतल्याशिवाय कंपनी सुद्धा चालू करीत नाही. खूप मोठा एक म्हणजे असा एक मोठा बिल्डर आहे, तो रोज सकाळी त्यांनी 2 मुलं इथं कामावर ठेवली, स्वतः हार, नारळ, तेल सगळं वाहून जोपर्यंत ते त्यांच्या मोबाईलवर पाहत नाही तोपर्यंत तिकडे कंपनी उघडत नाही. त्यामुळे राहू कितूसाठी लोक लांब लांबून येतात, रोज सर्वांनी दर्शन घेतात. राहू कितूमुळं राहुरीचं नाही तर नगर जिल्ह्याचं नाव 1 नंबरवर आलेलं आहे. त्याबद्दल मी शनेश्वर मित्र मंडळ व राहुरीतले ग्राम लोक आणि राहुरीतले जे काय असतील मदत करणारे, मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुढच्या याच्यात त्यांना मी खूप अभिनंदन करतो. सायंकाळी SS ज्वेलर्सचे संचालक संजीव उदावंत यांच्या हस्ते आरती पार पडली, तर मंदिरात भाविकांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला गेला. सकाळी 7 वाजल्यापासून खिचडी महाप्रसाद देखील वाटला गेला. दरम्यान श्री शनी मंदिरात सर्व व्यवस्था सेवाभावी मित्रमंडळाकडून पाहिली जाते. भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांनी दिवसभर विशेष नियोजन केलं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.